आधी चुला सण त्यात फाल्गुन मास ह्या म्हणीसारखे आमचे गत झाले बघा. चला सांगते पुढे काय ते. पहिली गोष्ट तर 1-2 वर्ष गावी जाता येत नाही. 8 दिवसापासून आम्ही सगळे नाचत होतो गावी जायचं म्हणून. मला माहितीच आहे सुट्ट्याचे दिवस आणि सुट्ट्याच्या दिवसामध्ये तिकीट काय लवकर भेटत नाही. कसं बस आम्हाला लालपरीचं तिकीट भेटलं, म्हणलं चला लालपरीनेच जाऊया. 7:30ची आमची बस होती. 7 वाजत आली असून काय बसचा पत्ता नव्हता. मग काय आम्ही खायचं सामान काढलं सुरू झालं आमचं तिथंच. 7चे 7:30 झाले तरी अजून बसचा पत्ता नव्हता. तिथे गेल्यावर चौकशी केली तर समजलं पनवेलमध्येच आमची बस बंद पडली. असं वाटत होतं बस कॅन्सल होती, आता घरी जायला लागतंय. नंतर 8 वाजता एक बस आली. मग त्या बसमध्ये सगळ्या पॅसेंजरला बसून पनवेलपर्यंत सोडण्याचं ठरवलं. बस ऍडजस्ट करून एक शिटीव 3-3, 4 जण बसले आणि पनवेलपर्यंत आम्ही पोहोचलो. सुट्ट्या असल्यामुळे इतकी काहीशी गर्दी होती बघा. फायनली पनवेलमध्ये आल्यानंतर आम्हाला आमची बस आणि जागा दोन्ही पण भेटली. आम्ही 6 जण एकाच दिवशी गावी निघालेलो बघा. पण ज्याला ज्याचं तिकीट भेटलं ते त्या गाडीतून आलं. त्यानंतर लोणावळ्यामध्ये येऊन मस्त असं जेवण केलं. त्यानंतर लोणावळ्यामध्येच सासू सासरे दुसऱ्या बसमध्ये आम्हाला भेटले. असं काहीसं झालं होतं बघा आमच्यासोबत. म्हटलं चला जाऊ दे सगळं. फायनली आपण गावी पोहोचलो. गावाकडची मस्त अशी सकाळ बघायला भेटली आज. 6 जणांमध्ये आमच्या तिघांचीच बस पहिला पोहोचली होती. असा होता माझा ट्रॅव्हलिंग मिनी ब्लॉग. तर चला भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.